यस. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपल्याला हा प्रॉब्लेम समजून येतो की वाढलेलं वजनच ह्या सर्व रोगांचं मूळ कारण आहे, तर आपल्याला औषधांच्या वरती अवलंबून न राहता आपण आपलं जे वाढलेलं वजन आहे ते कशा पद्धतीनं आपण कमी करू शकतो याच्यावरती आपण विचार करायला हवा. तर हे जे स्कॅन केलेलं जे आहे हे जर तुम्ही बघितलं की 125 पाऊंड असलेले जे महिला आहे हे एका दोन्ही महिला आहेत त्या, आणि त्यांचं हे सिटी स्कॅन केलेलं त्यांच्या अंतर्गत पूर्ण फॅट ॲनालिसिस फॅटचं MRI स्कॅन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की उजव्या बाजूला जी आहे ती नॉर्मल वजनाची महिला आहे की जिचं 125 पाऊंड एवढं वजन आहे, आणि डाव्या बाजूला जी आहे ती बरोबर तिच्या दुप्पट वजनाची आहे की ज्याच्यामध्ये फॅट भरपूर आहे आणि मसलचं प्रमाण कमी आहे. तर ज्या वेळेला आपण वजन कमी करण्याचं ठरवतो किंवा माझं आयडियल वेटमध्ये यायचं ठरवतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्या शरीरामधली चरबी कमी करायची आहे आणि आपल्याला मसल मास जे आहे, आपल्या स्नायूचं प्रमाण जे आहे हे जास्त वाढवायचं आहे. ही गोष्ट एक महत्त्वाची लक्षात घ्या सुरुवातीला, कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की वजन कमी करायचं आहे म्हणजे आपल्या शरीराचं काट्यावरती वजन कमी झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण तसं न करता आपलं मसल मास वाढलं पाहिजे आणि आपल्या चरबीचं वजन आपल्याला कमी करायचं असतं. आणि हे चरबीचं प्रमाण जसं आपण कमी होईल तसं आपलं मसलचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढवायची गरज असते, तरच तो एक हेल्दी फॅट लॉस होतो. वेट लॉस करायचा नसतो, कधीही करायचा असेल तर तो फॅट लॉस करायचा असतो. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे फॅट जे आहे किंवा चरबी जी आहे, आपल्या पोटाच्या आतमध्ये जे काही अवयव आहेत, लहान आतडं आहे, मोठं आतडं आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, महिलांच्या मध्ये गर्भाशय, याच्या भोवती जे चरबी जी साठलेली असते त्याला आपण म्हणतो विजरल फॅट म्हणतो. तर हे विजरल फॅट सर्वात महत्त्वाचं आहे, कारण याच विजरल फॅटवरती आपल्याला आपल्या हृदयरोगाला, आपला हृदयरोग येईल का नाही किंवा आपलं ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे, या रोगाला कारणीभूत असणारं हे सर्वात मोठं महत्त्वाचं फॅट आहे की विजरल, की जे पोटातल्या अवयवांच्या भोवती आहे. कारण हेच जे फॅट जे आहे, ही चरबी जी आहे, हे अशी काही रसायनं तयार करतं ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये सायटोकाइन्स म्हणतो. ही जी रसायनं जी आहेत, ही रसायनं आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना सूज आणतात आणि पुढं जाऊन तुम्हाला ब्लड प्रेशर वाढणे आणि ब्लड प्रेशर वाढण्याच्या त्याच्यानंतर मग तुम्हाला हृदयाला पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या रक्तवाहिन्या अरुंद करणे आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढवणे किंवा त्याची शक्यता जास्तीत जास्त वाढवणे ही चरबी करत असते की विजरल फॅट, पोटाची चरबी. आपल्याला वाटतं पोटाची चरबीच वाढली तर काय होणार आहे, त्यांनी कशाला हार्ट अटॅक येईल, तर मूळ कारण आहे ते हार्ट अटॅक येण्याचं तेच कारण आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर यामध्ये तुम्हाला सांगेन की जर आपण वजन वाढण्याची जर कारणं जर बघितली, सर्वांनाच माहिती आहेत की वजन वाढतं कशाने. सर्वांना माहिती आहे की मी आता जरी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल खूप खाल्ल्यानं वाढतं. बरोबर आहे, नको ते घटक खाल्ल्यानं वाढतं, सगळ्या आहे, पण त्याच्याबरोबर काही लोकांची औषधं असतात त्याच्यामुळे सुद्धा वाढतं. आणि बरेचसेच लोक आता हॉटेलमध्ये वगैरे जातात की त्यांना केवळ आणि केवळ पाण्याच्याऐवजी कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय असते खूप प्रत्येक वेळेला. आता कॉर्पोरेटच्या मध्ये जी कामं करतात, IT सेक्टरमध्ये जी लोक कामं करतात, तर त्यांच्या खाण्याच्या बरोबर ते कोल्ड्रिंक्सच पित असतात आणि जास्त कोल्ड्रिंकचं प्रमाणसुद्धा आपल्या वजनवाढीसाठी कारणीभूत असतं. तसंच आपलं ज्या लोकांचं अजिबातच व्यायाम नाही त्या लोकांचं वजन हे वाढतं. त्याच्याबरोबर खाण्याच्या सवयी ज्या आहेत, ह्या खाण्याच्या सवयी सर्वात महत्त्वाच्या आहेत आपलं वजन वाढीसाठी. आता ह्या कोणकोणत्या सवयी आहेत यासुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची जी आहे, तर आपल्याला भूक लागते त्यावेळेला आपण ज्या वेळेला सहज म्हणून आपण घराच्या बाहेर पडतो आणि काहीतरी कोणता तरी जंक फूड किंवा असा हॉटेलमधला किंवा गाड्यावरचा पदार्थ आपण खातो की जो घरात आपण जेवलेलं जरी असलो तरी सुद्धा एखादा मित्र भेटतो नाही, आपण आपल्याला कुठंतरी खायला घेऊन जातो की हॉटेलमध्ये घेऊन जातो किंवा गाड्यावरती घेऊन जातो की जिथं आपण वडापाव खातो, जिथं आपण डोसा खातो किंवा बर्गर खातो किंवा पिझ्झा खातो, या गोष्टी आपण खातो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी म्हणजे या जंक फूडने आपलं वजन वाढतं की ज्याच्यामधून तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त जातं आणि याच्याबरोबरच आपलं चहा येतो,
त्याच्याबरोबर वेपर्स येतात, बिस्किट येतात. बिस्किट आणि चहा आपण कितीतरी वेळेला दिवसातून घेत असतो. सकाळी नाश्त्यालाही घेतो, दुपारी संध्याकाळच्या स्नॅकिंगला सुद्धा बिस्किट चहा घेतो, की चहाचं प्रमाण आपलं बऱ्याच लोकांचं 5 ते 6 वेळेला चहा होत असतो. आणि हे आपण या ह्याला जे चहा आणि बिस्किट खातो तर बिस्किट जे खातो आपण, तर याला आपण असं म्हणत नाही की जेवण म्हणतच नाही. आपण आपल्याला असं वाटतं की आपण ते सकाळी आणि संध्याकाळी जे भात भाजी भाकरी खातो आणि संध्याकाळी जे भात भाजी भाकरी खातो यालाच आपण जेवण मानतो. पण मध्ये आधी आपण चहाबरोबर बिस्किटे, पाव, बटर, खारी, टोस्ट ज्या खातो त्याला आपण कधी जेवण मानतच नाही. आपण म्हणतो का कधी, बघा तुम्ही चहा आणि बिस्किटे खाल्ले तर आम्ही जेवलो, असं कधी म्हणतो का आपण? नाही म्हणत. पण हे जेवण्यासारखंच आहे. तुम्ही चहा बिस्किट ज्या वेळेला घेता हे जेवण्यासारखंच एक प्रकारचं जेवणच आहे. आणि हे जे वरचेवर जेवण घेतल्यामुळं किंवा हे वरचेवर हाय कॅलरी डाएट तुम्ही घेतल्यामुळं तुमचं वजन वाढीला जास्तीत जास्त कारणीभूत होतं, तुमचं वजन वाढतं. मग ह्या चहा, कॉफी किंवा हे बाहेरचे जे पदार्थ आहेत हे जे खातो आपण, याच्यातून आपल्या शरीराला मिळतं काय? तर जास्त साखरेचं प्रमाण, साखर मिळते. तुम्हाला त्याच्यातून मिठाचं प्रमाण जास्त मिळतं. त्याच्याबरोबर तुम्हाला काही जणांना व्यसनं असतात की तंबाखू खाण्याचं व्यसन असतं, तर त्याच्यातून मिळतं. बाहेरच्या वातावरण आपल्याला पोल्युशनमध्ये आपण जे काही नको असलेले घटकसुद्धा आपल्या शरीरामध्ये जातात पाण्यावाटे. म्हणजे नको असलेले घटक, तेल त्याच्यातून मिळतं, ट्रान्स फॅट मिळतं आपल्या शरीराला मिळतं, की जे तळलेले वडे वगैरे असतात, तळलेले भजी असतात, याच्यातून आपल्याला नको तेवढं फॅट आपल्या शरीरामध्ये जातं. आणि हे सगळं आजकाल जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये निघालेलं आहे. आणि कमी प्रमाणामध्ये काय होतं की आपल्या शरीराला खरोखर ज्याची गरज आहे, की आपल्या शरीराला प्रोटीनची गरज आहे, विटॅमिनची गरज आहे, मिनरल्स जे खनिज तत्व जी आहेत त्याची गरज आहे, फायबरची गरज आहे, पुरेशा पाण्याची गरज आहे, आणि दुसरी गोष्ट काही अमाइन ॲसिड आपल्या शरीरासाठी लागतात त्याची गरज आहे. आणि आता जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं जे आहे की बऱ्याच लोकांना हे जे आहे की आपल्या शरीराचं पोषण होणं गरजेचं आहे ही संकल्पनाच माहीत नाही. ही जी संकल्पना जी आहे की पोषण म्हणजे आपल्याला सर्वांना वाटतं की 2 वेळेला जेवणे किंवा 3 वेळेला जेवणे हेच माझ्या शरीराचं पोषण आहे. तर तसं अजिबात नाही. आपल्या ताटामध्ये काय आहे की जे चविष्ट पदार्थ आपल्यासाठी पोषणाचं काम करत नाहीत, तर आपल्या ताटामध्ये जर त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, विटॅमिन असेल, जीवनसत्व असेल, तरच ते तुमच्या शरीराचं काही ना काहीतरी पोषण करणार आहे. तर त्याचवेळी तुमचं वडापाव तुमच्या शरीराचं पोषण करणार आहे का? नाही. करेल का? कधीच नाही. तुमच्या पिझ्झा आणि बर्गर तुमच्या शरीराचं पोषण करेल का? चहा आणि कॉफी तुमच्या शरीराचं करणार आहे का पोषण? कदाचित त्यावेळेला तुम्हाला थोडंसं चांगलं वाटेल, तुम्हाला हुशारी येईल, पण तुमच्या शरीराचं कायमस्वरूपीचं पोषण, चहाने तुमचे मसल वाढणार आहेत का? तुमचे स्नायू वाढणार आहेत का? उलटं तुम्ही जेवढं चहाचं किंवा गोड पदार्थ तुमच्या शरीरामध्ये घालाल तेवढं तुमचं वजन वाढत जाणार आहे. त्यामुळं अन्न काय आहे की तुम्ही जे सकाळी संध्याकाळी जेवता ते अन्न आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की जे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही भूक लागली असताना ज्यावेळेला तुम्ही पोटभर खाता ते अन्न आहे. पण पोषण काय आहे? पोषण तुमच्या शरीराला लागणारं, प्रत्येक पेशी तुमची व्यवस्थित कार्य करण्यासाठी लागणारं फ्युअल म्हणजे न्यूट्रिशन आहे किंवा पोषण आहे. तर तुमच्या पेशींच्यासाठी तुम्हाला लागणारं जे पोषक घटक आहेत ते वेगळे आहेत. तर ते काय आहेत? तर ते जे आहेत तुमच्या ताटामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स असायला पाहिजेत. म्हणजे फळं आणि पालेभाज्या पाहिजेत, फळभाज्या पाहिजेत. तुमच्या ताटामध्ये फायबर म्हणजे सॅलड्स पाहिजेत आणि प्रोटीन पाहिजे तुमच्या ताटामध्ये. आणि त्याच्याबरोबर काही अत्यावश्यक असलेली फॅट पाहिजे, ते सुद्धा पाहिजे. मग प्रोटीनच्या मध्ये तुम्हाला अंडी आहेत, तुम्हाला चिकन आहे म्हणजे विदाऊट चरबीचं चिकन आहे, मटन आहे. तुम्हाला सर्व प्रकारचे जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी तुम्हाला कडधान्य सर्व प्रकारचे आहेत, डाळी आहेत. तर हे प्रोटीन म्हणून तुम्हाला हे तुमच्या अन्नामध्ये असायला हवं. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा याची गरज आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा याची गरज आहे. तर हे जे आपल्या प्रत्येक पेशींना जे लागणार आहे ते जर तुमच्याकडे असेल तरच तुमच्या ताटामध्ये असेल. ते तुम्ही जर खात असाल, रोजच्या रोज जर खात असाल, आणि हे जे प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल जे आहेत किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे हे तुमच्या शरीरासाठी प्रत्येकाला दररोज लागणारी गोष्ट आहे. कुठल्या एके दिवशी खायची गोष्ट नाही. आणि आपण मात्र रोजच्या रोज काय देत आहोत?
आपण फास्ट फूड देत आहोत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण देत आहोत, जंक फूड देत आहोत, पिझ्झा देत आहे, बर्गर देत आहे, चहा, कॉफी, बिस्किट, ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट या सगळ्या गोष्टी देत आहोत की ज्यांनी आपलं वजन वाढत आहे आणि आपल्या शरीराचं पोषण मात्र होत नाही. आपण दिसायला जरी हट्टेकट्टे दिसलो तर आपल्या शरीरामध्ये स्नायूचं प्रमाण कमी आहे, आपलं शरीर वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेलं आहे केवळ हे या पदार्थाने. आपण व्यायामाचा अभाव आहे आपल्याकडे, आपण व्यायाम अजिबातच करत नाही. पण आपल्या शरीर आपलं सुदृढ राहण्यासाठी, आपल्याला आजार दूर ठेवण्यासाठी आपल्याला गरज आहे ते आपल्याला 20% आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे आणि 80% पोषक आहाराची गरज आहे. तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी सर्व आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगेन की पोषक आहार आणि आपला एक्सरसाइज याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक संतुलन असायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये जे पदार्थ घेतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संतुलन असण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला सकस संतुलित आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये, मग तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट असो, दुपारचं जेवण असो, त्याच्यामध्ये असायला हवा. पण आज मात्र आपण जे काही खातो आहे की जे पिझ्झा, बर्गर, वडा सांबार वगैरे या सगळ्या पोहे, शिरा, उपीट यातून फक्त आपल्या शरीराला आपण साखर देतोय आणि ह्या साखरेचा परिणाम पुढे जाऊन आपली चरबी वाढवण्यासाठीच त्याचा उपयोग होतो, हे लक्षात घ्या. पण आपल्या याच्यासाठी याबरोबर आपल्याला गरज आहे कशाची? आपल्याला सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्सची, सर्व प्रकारच्या खनिज तत्वाची, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरलची गरज आहे. आणि आपल्याला जे मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत या मॅक्रोन्यूट्रिएंटची गरज आहे की जे मोठ्या प्रमाणामध्ये लागणारे जे पोषक तत्व आहेत. पण आता जर आपण बघितलं आपल्या अन्नामध्ये आहेत का हे पोषक तत्व? आपण ज्या वेळेला आपलं एक ताट पुढं घेतो त्याच्यामध्ये आहेत का तेवढे? तर नाही आहेत. तर तेवढे पोषक तत्व आपल्याकडे नाही आहेत. याचं कारण जे आहे की आज आपण जर आपण फळभाज्या आणत असेल, पालेभाज्या आणत असेल तर त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कीटकनाशकं फवारलेली आहेत आणि कुठंतरी तेच पदार्थ आपण खातो आहोत, त्याच भाज्या खातो, त्याच पालेभाज्या खातो, त्याच फळभाज्या खातो आणि फळंसुद्धा खातो की त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आज जर तुम्ही कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे हे बघितलं तर याचा ह्या सर्व कीटकनाशकांचा परिणाम आहे. आपल्या शरीरावरती आपण जेवण तर घेतो आहोत पण आपल्याकडे अशक्तपणा आहे, आपल्यामध्ये ती होशियारी नाही, तो फ्रेशनेस नाही. आपण 4 तास काम केलं तरी लगेचच आपल्याला थकवा जाणवतो. आपल्याला छोटे मोठे आजार सारखे कंबरदुखी आहे, मानदुखी आहे किंवा गुडघेदुखी लागलेली आहे. याचं कारण एक दुसरी गोष्ट आहे की आपण ज्या पद्धतीचं अन्न जेवतो आहे त्या अन्नामध्ये कस नाही आहे. म्हणून मग ब्रेकफास्ट कशा पद्धतीचा पाहिजे, आपलं दुपारचं जेवण कसं पाहिजे की जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने आपलं लाईफ जगू किंवा आपली लाईफस्टाईल कशी चेंज करायची आहे. मी मगाशी म्हणालो आपली चुकीच्या जीवन पद्धतीमुळे हे सर्व आजार होत आहेत. मग आपण कोणत्या पद्धतीनं जगायला हवं? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण आपल्या दिवसाचा जो पहिलं जे जेवण असतं किंवा पहिली सुरुवात जी सकाळी होती ही आपल्या दिवसाची पहिली सुरुवात जी व्हायला पाहिजे ती कशाने व्हायला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? की आपलं एक्सरसाइज किंवा एक सकस संतुलित आहाराने आपल्या शरीराची आपल्या पोषणाची जी आहे गरज जी आहे ती सुरू व्हायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की आपलं आत्ताचं जे आहे, आत्ताची सुरुवात कशी होते याच्यावर लक्ष द्या. ही जी स्लाईड जी आहे तुम्हाला दिसते ती तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये आपण तणावपूर्वक आपल्या दिवसाची सुरुवात होते, चहा कॉफीनं सुरुवात होते. काही लोक जे आहेत हे सकाळी तुम्ही बघत असाल अल्कोहोलने सुरुवात करतात, काही सिगारेट, बिडी या सगळ्या गोष्टींनी ज्याची सुरुवात होते. पण याचा परिणाम म्हणून मी तुम्हाला सांगेन जगातले सर्व डॉक्टर्स सांगतात की जवळपास 70% जे लोक जे आहेत की डॉक्टरांच्याकडे येणारे ह्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे किंवा ही जी सांगितली मी जीवन पद्धती की व्यायामाचा अभाव आणि वाईट गोष्टींची सवय आणि त्याबरोबर आपल्या शरीराला दिलेलं चुकीचा आहार या गोष्टीमुळेच आपल्याला डॉक्टरांना सगळ्यात जास्त व्हिजिट केल्या जातात. मग याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण मग आता त्याला सोल्युशन काय आहे की जसं मी आता सांगितलं की आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगली करणं, बरोबर करणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे एक गुड ब्रेकफास्टनी करणं गरजेचं आहे की ज्या ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला प्रोटीन पण गरजेचं आहे, प्रथिनांची गरज आहे, कार्बोहायड्रेट तुमच्या ब्रेकफास्टमध्ये पाहिजे,
फायबर पण पाहिजे, तंतुमय पदार्थ पण पाहिजेत आणि फॅट पण पाहिजे की जे एसेन्शियल फॅट आहे, अत्यावश्यक फॅटची गरज आहे. अशी सुरुवात आपल्याला करायची आहे. आणि त्या ब्रेकफास्टच्या अगोदर आपल्याला 30 ते 45 मिनटं आपल्याला एक्सरसाइजची गरज आहे. तर ही एक्सरसाइजची गरज जी आहे ही प्रत्येकाला गरज आहे. मग तो 10 वर्षाचा मुलगा असू दे, नाही तर 70 वर्षाचा एखादा इसम असू दे, ह्या प्रत्येकाला अर्धा ते 45 मिनटं, पाऊण तासाची तुम्हाला वर्कआउट किंवा एक्सरसाइज. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जिममध्ये जायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तुम्ही हे सुद्धा करू शकता, तुम्ही चालू शकता, तुम्ही जे लोक खेळायला जातात ते खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, तुम्ही रनिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, बॅडमिंटन खेळू शकता, कुठलाही खेळ तुम्हाला आवडीचा तुम्ही 30 ते 45 मिनटं करू शकता. तर यासाठी मी तुम्हाला सांगेन की ह्या गोष्टी ज्या वेळेला ब्रेकफास्टचा येतो, की ज्या वेळेला एक बॅलन्स्ड ब्रेकफास्ट घेण्याची वेळ येते, की ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे आणि ज्या लोकांना हे त्रास सगळे सुरू आहेत, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की हर्बल लाईफ न्यूट्रिशन या कंपनीने खूप चांगले आपल्यासाठी एक पोषण आहार बनवलेला आहे. आणि ही जी कंपनी जी आहे, ज्या कंपनीने तुम्हाला हा आहार दिलेला आहे, तयार केलेला आहे, ही वर्ल्ड वाईड जवळपास 95 कंट्रीजमध्ये काम करते ही कंपनी, की त्या 95 कंट्रीजमध्ये हा पोषण आहार पुरवते. आणि ही पोषण आहार जो आहे हा प्रत्येक देशाच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे औषधं आणि अन्न प्रशासन विभागाने ह्या आहाराला मान्यता दिलेली आहे. आणि हा आहार अशा काही डॉक्टर्सनी तयार केलेला आहे की ज्यांना नोबेल पारितोषिकाने गौरवलेलं आहे. आणि हे जे आणि याच्यामध्ये जवळपास 300 डॉक्टर्स आणि बरेचसे शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी हा आपल्या शरीरासाठी ज्या पद्धतीनं ज्या डोसेसमध्ये पोषण आहार आपल्याला लागतो त्या डोसेसमध्ये हा तयार केलेला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जे पोषक घटक लागतात त्या पोषक घटकांनी पूर्ण युक्त असलेला तुम्हाला एक हेल्दी फ्युएल तुम्हाला मिळतं, जे तुम्ही सुरुवात करायची तुमच्या जीवनाची किंवा तुमच्या दिवसाची, की ज्याच्यामधून तुम्हाला शरीराला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ती सकाळी तुम्हाला त्या एका शेकमधून किंवा एक ग्लास शेकमधून तुम्हाला मिळते. त्याच्यामधून तुमच्या शरीराला पाण्याचं प्रमाणसुद्धा मिळतं, एनर्जी पण मिळते तुम्हाला, आणि त्याच्यामधून तुमच्या शरीराला पोषक घटकसुद्धा मिळतात. आणि हे जे तुम्हाला जे काही शेक मिळतं किंवा हा जो फ्युएल मिळतो, या फ्युएलमधून तुम्हाला जवळपास फक्त 92 ते 95 कॅलरीज जर तुम्ही पाण्यातून घेता तर मिळतं. तुम्हाला जवळपास 17 ग्रॅम प्रोटीन याच्यातून मिळतं आणि 20 प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मिळतात, की ज्याच्यामध्ये फायबरसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये आहे. आणि हे जे प्रोटीन जे आहे हे कंप्लीट प्रोटीन तुमच्या शरीरासाठी मिळतं, जे व्हेजिटेरियन प्रोटीन आहे. आणि हे व्हेजिटेरियन प्रोटीन तुम्ही घेतात तर तुमचं फॅट बर्निंग व्हायला चांगलं होतं. आणि हा जो ब्रेकफास्ट जर तुम्ही रिप्लेस करताय तुमच्या रेग्युलर ब्रेकफास्ट म्हणजे शिरा पोहे उपीट जर घेत असाल त्याच्याबरोबर जर तुम्ही हा घेताय तर निश्चितचपणे तुम्हाला की याच्यामधून ह्या ब्रेकफास्टमधून तुम्हाला काही गोष्टी अशा मिळतात की असं विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात की जेणेकरून तुमची जी हेल्थ जी आहे ही बॅलन्स व्हायला चालू होते, तुमच्या शरीरातले हार्मोन्स बॅलन्स व्हायला चालू होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचं फॅट बर्निंग हे फास्ट व्हायला लागतं, चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. आणि एका महिन्यामध्ये साधारणपणे तुमचं 3 ते 4 किलो जे फॅट जे आहे हे कमी होतं, तुमचं वजन कमी व्हायला यांनी मदत होते. तर याच्यामध्ये तुम्हाला जो तुम्ही फ्युएल म्हणून जे घेणार आहात त्या जसं मी तुम्हाला सांगितलं 20 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळतं, 20 प्रकारचे एसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स तुम्हाला मिळतात की ज्याच्यामधून फायबरसुद्धा मिळतात. आणि हे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि याच्यामध्ये याबरोबर आम्ही तुम्हाला एक प्रोटीनची पावडर तुम्हाला देतो की जे तुम्हाला तुमच्या ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे, की कशा पद्धतीने घ्यायचे आहे तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही ज्यावेळेला व्हिजिट करतो त्यावेळेला आम्ही सांगतो की हे प्रोटीन जे आहे की ज्यावेळेला घेतात त्यावेळेला निश्चितचपणे हे पर्सनलाइज प्रोटीन आहे की जे प्रत्येकाच्या हेल्थनुसार प्रत्येकाच्या शरीराच्या म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सनुसार तुम्हाला हे दिलं जातं की ज्याचा तुम्हाला त्यांनी तुमची मेटाबॉलिझमसुद्धा बूस्ट होतं. आणि दुसरी गोष्ट मसल बिल्ड करण्यासाठी याचा खूप छान तुम्हाला उपयोग होतो. आणि याबरोबरच तुम्हाला आम्ही एक हेल्दी एनर्जी ड्रिंक तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये की जे तुम्हाला चहाला आणि कॉफीला तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. चहा आणि कॉफी तुम्हाला काही वेळेस तुम्हाला रिफ्रेशिंग ठेवतं, पण हे जे एनर्जी ड्रिंक जे आहे हे तुम्हाला
4 ते 5 तास तुम्हाला चांगलं एनर्जेटिक ठेवतं, की जेणेकरून तुम्हाला तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी, तुमची प्रोडक्टिव्हिटी तुम्ही चालू चांगली ठेवू शकता. चहामधनं जवळपास 120 ते 150 कॅलरीज तुम्हाला मिळतात, की जे तुमचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत होतात. पण याच्यामधून फक्त आणि फक्त 4 कॅलरीज मिळतात आणि तुमचं ओव्हर जे तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज जाणार आहेत त्या कॅलरीज कमी होतात आणि तुमचं डायजेशन ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतं, तुमचं फ्रेशनेस येतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या एका एनर्जी ड्रिंकमधून मिळू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे की हे एनर्जी ड्रिंक आहे ते तुम्ही एक दिवसातून 3 वेळेला तुम्ही घेऊ शकता, तुमच्या चहाच्या बदल्यात सुरू करू शकता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की हे काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये, की हाच चहा आणि हाच ब्रेकफास्ट घेऊन तुम्हाला ज्यांनी आपलं खूप छान 15 ते 45 किलोपर्यंत त्यांनी वजन कमी केलेलं आहे, हे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती बघू शकता. आता ह्याच्याबरोबर मी सांगेन तुम्हाला की दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर हे झालं ब्रेकफास्टचं. दुपारचं जेवण जे आहे हे दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला तुमच्या ताटाचा अर्धा भाग हा सॅलड, आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये काकडी, गाजर, मुळा, बीट असो किंवा पालेभाजी हे असायला हवं. 1/4 ताटामध्ये तुम्हाला प्रोटीनचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये डाळी असेल, कडधान्य असतील किंवा उसळ असेल किंवा तुम्हाला अंडा असेल किंवा चिकन असेल किंवा मटन असेल तर ते विदाऊट फ्राय केलेलं चिकन किंवा मटन हे तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि राहिलेल्या 25 म्हणजे 1/4 भागामध्ये 1/4 भागामध्ये भात आणि भाकरी ही तुम्हाला असायला हवं. असं हे बॅलन्स्ड फूड तुम्हाला असायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. तर हे दुपारचं जेवण. आणि या दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय 1 वाटी दही कंपल्सरी हवी. 1 वाटी दही कंपल्सरी असायला पाहिजे. आणि तसंच संध्याकाळी तुमचं जेवण असायला हवं. आणि याबरोबर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बघू शकता 10 वर्षापूर्वी मी असा होतो, साधारणपणे 6 वर्षापूर्वी अशा पद्धतीचा होतो आणि आज मी तुमच्या समोर आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात का? मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारतो. तुम्ही इंटरेस्टेड आहात का कमिटेड आहात तुमचं वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्याला चांगलं आयुष्य जगता यावं? तुम्हाला हृदयरोग, डायबिटीस हे आजार नको आहेत, यांना मला दूर ठेवायचं आहे माझ्यापासून आणि माझ्या घरच्या लोकांना सुद्धा दूर ठेवायचं आहे. असं जर तुम्ही कमिटेड असाल, आपल्या परिवाराच्या हेल्थसाठी जर तुम्ही कमिटेड असाल तर तुम्ही हँड रेज करू शकता. तर फक्त इंटरेस्टेड म्हणून आहे नाही म्हणून नाही, तुम्ही कमिटेड सुद्धा असायला हवं. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मग जर तुम्ही कमिटेड पण असाल आणि इंटरेस्ट पण असेल, तुमचं स्वतःचं लाईफ, स्वतःचं आरोग्य चांगलं करण्यासाठी जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमचं वेट कमी करण्यासाठी, तुमची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी मदत करतोय. तुमची हेल्थ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी मदत करतोय. आणि दुसरी गोष्ट, तुमचं जीवन जे आहे ते निश्चितचपणे आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हाला आम्ही मदत करतोय. आणि यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, की आमच्यातर्फे तुम्हाला काय मिळतं सांगेन मी तुम्हाला, की ज्यावेळेला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही कॉल करायचा आहे आणि त्यांच्याकडून तुमची होम व्हिजिट फिक्स करून घ्यायची आहे. आणि आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला फ्री होम व्हिजिट आम्ही देतोय आणि तिथं तुमच्या घरी येऊन बॉडी फॅट अनालिसिस करतोय. याच्याबरोबर ही बॉडी फॅट अनालिसिस तर करतो, तुम्हाला आम्ही पर्सनली मार्गदर्शन करतो की कशा पद्धतीने तुमची हेल्थ तुम्ही चांगली ठेवायची आहे, तुमच्या खाण्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत, तुम्हाला कशा पद्धतीनं तुमची लाईफस्टाईल आम्ही डिझाईन करून देतो, तुमचा डाएट प्लॅन आम्ही डिझाईन करून देतो तुमच्या घरी येऊन. आणि याच्याबरोबर तुम्हाला आम्ही 5 दिवस आमच्याकडून तुम्हाला फ्री मॉर्निंग सकाळीचा वर्कआउट आम्ही तुमच्याकडून करून घेतोय 5 दिवस, जस्ट तुम्हाला फील करण्यासाठी की कशा पद्धतीनं आमचा वर्कआउट असतो. दुसरी गोष्ट, सकाळचं तुम्हाला 8 ते 9चा मॉर्निंग हेल्थ टॉक आम्ही तुम्हाला फ्री देतोय. इव्हिनिंगचा पण हेल्थ टॉक तुम्हाला, की ज्या हेल्थ टॉकमध्ये तुम्हाला बरीचशीच आहाराविषयी माहिती दिली जाते, बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. तुमची सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं दिनमान कशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन करायचं आहे याच्याविषयी आम्ही तुम्हाला सकाळी संध्याकाळी ही माहिती देत असतो. आणि 5 दिवस तुम्हाला वर्कआउट लिंक ही सुद्धा फ्री देते. ह्याची जर किंमत सगळ्याची जर बघितली ती जवळ महिन्याला 3-1 हजार रुपये होते, पण तुमच्यासाठी आम्ही ती तुम्हाला फ्री देतोय 5 दिवस. या 5 दिवसामध्ये जर तुम्ही करताय हे तुम्हाला सगळं फ्री आहे 5 डेजपर्यंत. आणि हे चेकअप पण फ्री आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन हे चेकअप बॉडी फॅट अनालिसिस करायचं झालं तर जवळपास 2,500-1,000 रुपयाला पडतं. पण तुमच्यासाठी घरी येऊन आम्ही तुम्हाला, जर तुम्ही कमिटेड आहात असाल,
कमिटेड असाल तुमचं वजन कमी करण्यासाठी, तुम्ही इंटरेस्टेड असाल तुमचं वजन कमी करण्यात, तुमच्या घरातल्या लोकांचं वजन कमी करण्यासाठी, तर आम्ही तुमच्याबरोबर आहात. म्हणून जितक्या होईल तुम्हाला ज्या लोकांनी ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांना कॉल करा आणि तुमची वेळ त्यांच्याबरोबर ठरवून घ्या. निश्चितचपणे तुमचं आम्ही मदत करू शकतो. तुम्हाला खूप छान पद्धतीने तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. तुमचं लाईफ जे आहे ते हेल्दी आणि हॅपी बनवू शकतो. तर निश्चितचपणे या तुम्हाला ज्यांनी लिंक दिलेली आहे त्यांना निश्चितचपणे कॉल करा. तुमचं बॉडी फॅट ॲनालिसिस करून घ्या आणि त्याच्याबरोबर तुमचं 1-to-1 मीटिंग ही तुम्हाला आजच्या सेशनमध्ये जे जॉईन आहेत माझ्याबरोबर तुम्हाला फ्री कन्सल्टेशन आहे की तुमचा डाएट प्लॅन डिझाईन करण्यासाठी. तुम्ही ज्यावेळेला तुमचं बॉडी फॅट ॲनालिसिस कराल तर निश्चितपणे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर तुमचं एक 1-to-1 झूम कॉल होईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनली मी गाईड करेन. ओके, तर याबद्दल तुम्ही तुमच्या ज्यांनी लिंक दिलेली आहे त्यांच्याबरोबर कॉल करा आणि तुमचं वेळ आहे ते तुमची डिसाईड करून घ्या. कोणता दिवस आणि वेळ तुम्ही डिसाईड करा. थँक्यू व्हेरी मच. माझ्याबरोबर तुम्ही इतका वेळ राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या लोकांचे, तुम्हा सर्वांचे. आणखीन आपण परत भेटूया पुढच्या संडेमध्ये हेल्थ टॉकमध्ये. थँक्यू व्हेरी मच.